आमच्या स्थानिक काही विषय होते। स्थानिक पातळीवर काम करताना स्थानिक प्रश्न सोडवताना अनेक अडचणी येतात। भारतीय जनता पार्टीचं देशातलं आणि राज्यातलं जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांच्या कामाची पद्धत, तसंच जिल्ह्यातले आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब, बसवराजी पाटील साहेब, सुजितसिंहजी ठाकूर साहेब, दत्ताभाऊ कुलकर्णी, मल्हारदादा पाटील साहेब, ह्या सगळ्यांच्या कामाची पद्धत बघितल्यावर आमच्या सगळ्यांना असं वाटलं, आमच्या नगरसेवकांना, की हे पाठबळ जर आपल्याला मिळालं आणि भाजपचे आधीचे 6 अधिक आम्ही येणारे 10 असे 16 जणांनी मिळून सभागृहात एक बुजरुटीने आवाज उठवला तर लोकांच्या प्रश्नाला आपण न्याय देऊ शकू। जिथं आवश्यक आहे सत्ताधाऱ्यांचं, म्हणजे शिंदे सेनेचं अध्यक्ष आहे आणि त्यांचे 4 नगरसेवक आहेत, तर आम्ही 16 आहोत 20च्या सभागृहात। अशा वेळेस जर त्यांना चांगलं काम असेल तर पाठबळ द्यायचं, मदत करायची, आणि चुकत असले तर एक प्रबळ विरोधी पक्षासारखा जाब विचारायचा, जेणेकरून शहरातल्या जनतेवर अन्याय होऊ नये, या भावनेनं आम्ही प्रवेश केलेला आहे आणि सगळेजण समाधानी आहेत। प्रवेशासाठी आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा नेते आणि ज्यांचे अनेक फॅन जिल्हाभरात आहेत ते मल्हारदादा पाटील, या लोकांनी अतिशय तळमळीनं आमच्या भावना ऐकून घेतल्या, आमचे मतं जाणून घेतले आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला पाठबळ दिले। 100% वाढणार। आज जी काही शक्ती आहे त्याचा आलेख वाढता राहील, यात दुमत नाही। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो।